श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 चित्रांगद व सिमंतिनी यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे मदनकांता, भयहारका भवानी मनरंजना, संसार पाश भयहारका, गंगाधरा, कौरपूर गौरा, त्रिपुरहारा, त्रिदोष शमना, सुहास्यवदना, नंदीवहना, दानवदमना, अंधक दैत्य गजासुर विनाशका, दक्ष यज्ञ विध्वंसका, दयानिधी बहुभक्त प्रियतमा, जन्म मृत्यू उद्धारका, भक्त कल्याणनिधी, तुझे गुणवर्णन करण्यास सहस्रमुखाचा शेषही थकून जातो. भक्तांच्या कामना पूर्ण करून त्यांना विरक्ती देऊन अंतकाळी आपल्या चरणी स्थान देतोस. सोमवार, शिवरात्र, प्रदोष व्रते करणाऱ्या असंख्य भक्तांना तारून नेले. याविषयी सूत शौनकादी ऋषींना सांगतात. सूत म्हणतात की पवित्र आर्यावर्त देशात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. तो हरिश्चंद्र नल राजाप्रमाणे पुण्यशील, जनक भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीप्रमाणे बलवान, परशुरामासारखा पराक्रमी, बलिराजासारखा उदार होता. त्याला अनेक पुत्रांनंतर एक कन्या झाली. ती अतिशय सुंदर होती. तिच्या नामकरणाच्या दिवशी ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले की राजा, तुझी कन्या सिमंतिनी 14व्या वर्षी विधवा होईल. यावर राजाला मोठी चिंता वाटू लागली. पुढे सिमंतिनी उपवर झाली. अधिकच ती लावण्य संपन्न दिसू लागली. तिच्या सख्यांकडून तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार हे आपले भविष्य कळले. यावर तिला वाईट वाटले. ती याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली. नमस्कार करून आपले भविष्य कथन करून तिने सौभाग्यवर्धनाचे कोणते व्रत करावे, कोणत्या देवतेचे मी पूजन करावे याबद्दल विचारले. मैत्रेयीने तिला सोमवार व्रत आणि नमःशिवाय हा मंत्र जप तसेच पूजेचे तंत्र सांगितले. कितीही संकटे आली तरी पूजेत खंड पडू न देण्याचे देखील सांगितले. सिमंतिनीने व्रताचा उपचार म्हणून 8 दिवसात 1100 ब्राह्मण दाम्पत्य वस्त्रालंकार व भोजन देऊन तृप्त केले. तिच्या पित्याने राजा चित्रवर्म्याने निषद देशाचा राजा नल यांचा नातू व इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद याच्याशी सिमंतिनीचा विवाह निश्चित केला. सिमंतिनी आपले सोमवार व्रत मंत्र जप शिव उपासना करीतच होती. शिवपूजेचे महत्त्व असे आहे की शंकराला केलेला अभिषेक सर्व पातके नष्ट करतो. शिवपूजेमुळे साम्राज्य प्राप्ती होते. गंधाक्षदा व माळ अर्पण केल्याने पती दीर्घायुषी होतो. शिवाजवळ दिवा तेवत ठेवल्यास वंशवृद्धी, नैवेद्य दाखविल्याने लक्ष्मी वाढते, प्रदक्षिणा केल्याने बुद्धिभ्रंश नष्ट होतो, शिवापुढे नृत्य केल्याने मुक्ती मिळते, शंकराला व अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र विजय प्राप्ती होते, ब्राह्मण भोजन घातल्यास ही सर्व फळे लाभतात. राजाने चित्रांगदाला त्याच्या परिवारासह बोलावून त्यांच्याशी सिमंतिनीचा विवाह करून दिला. विवाहाच्या निमित्ताने अपार दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. विवाहानंतर चित्रांगद सिमंतिनीसह आपल्या राज्यात ठेवून घेतले. एकदा चित्रांगद अपार सेना नौकर चाकर घेऊन वनात शिकारीला गेला. कडक उन्हामुळे हैराण झालेले ते सर्व थंडाव्यासाठी यमुना नदीमध्ये नौका विहार करू लागले. अचानक सुसाट जोराचा वारा सुटला. नावेला हेलकावे बसू लागले. नौकेत घाबरून सर्वजण धावपळ करू लागले. नाव उलटून सर्वजण नदीत पडले. जोराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सर्वजण वाहून गेले. वाचलेले वीर पाठीराख्यांनी त्वरेने राजा चित्रवर्म्याकडे धाव घेतली. झालेला प्रकार सांगितला. राजा राणी सिमंतिनी धावत यमुनेच्या तीरावर पोहोचले. सिमंतिनी शोक करू लागली. सर्वांना अपार दुःख झाले. ही वार्ता निषद देशात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन व त्याची आत्ता राणी लावण्यवती यांना कळाली. तेही धावत आले. दोन्ही परिवार शोककुल होऊन हतबल झाले. राणी लावण्यवती चित्रांगदाची माता विकल्पने शोक करू लागली. मी कोणते पाप केले? सोमवारी अन्न भक्षण केले का? शिवरात्रीचा उपवास मोडला का? कीर्तनात विघ्न केले की साधूची निंदा केली? परधनाची अभिलाषा केली की गुरुचा द्वेष केला? कोणाच्या तोंडाचा घास काढला की मायलेकराची ताटातूट केली? शिव विष्णू यांच्यात भेद केला अशी स्वतःला दूषणे देऊ लागली. इंद्रसेन व लावण्यवती हे दोघे आपल्या राज्यात गेले तोपर्यंत शत्रूने त्यांचे राज्य बळकावले व राजा राणीला कैदखान्यात ठेवले. इकडे सिमंतिनीने सर्व भोगवर्ज्य करून शिवव्रत नाम जप शिवाचे स्मरण करीत राहिली. ब्राह्मण भोजने होत होती. अशी 3 वर्ष गेली. इकडे ज्यावेळी नौका पाण्यात बुडाली तेव्हा इंद्रांगद खोल तळाशी गेला. तेथे त्याला नागकन्यांनी पाताळ लोकी नेले व तेथील प्रमुख राजा तक्षकासमोर उभे केले. चित्रांगदाने तक्षकाला नमस्कार केला. त्याची स्तुती केली. निर्भयपणे हात जोडून उभा राहिला. तक्षकाने त्याला त्याचा वृत्तांत विचारला. तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सांगितले. तक्षकाने प्रश्न केला, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता? यावर चित्रांगदाने उत्तर दिले की आम्ही त्या आदिपुरुषांची, शंकरांची उपासना करतो, ज्याने प्रकृती पुरुष इच्छेने निर्माण करून अनंत ब्रह्मांड लीला रचली. पुन्हा ती मोडून पंचमहाभूते प्रकृती व पुरुषांत विलीन केली आणि त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन केले. तो सदाशिव आमचे इष्टदैवत आहे, ज्याच्या मायेने सत्वगुण म्हणजे विष्णू, रजोगुणाने ब्रह्मदेव, तमोगुणाने रुद्र निर्माण झाले. पाताळ, अंतरिक्ष, दशदिशा, पंचतत्वे, नद्या, समुद्र, अष्टधातू, भस्म, मृतिका व्यापून जो उरला आहे. सूर्य ज्याचे नेत्र, चंद्र ज्याचे मन, विष्णू अंतःकरण, ब्रह्मदेव बुद्धी, रुद्र हा अहंकार, इंद्र ज्याचे हात,
यम दाढा असा जो विराट रूपधारी, ज्याचे अवयव देवता चक्र आहे, आकार 11 रुद्र 12 आदित्य त्याचे सेवक आहेत, त्या शिवाचे महात्म्य मी काय वर्णावे. शंकरांची अशी मनापासून चित्रांगदाने स्तुती केली. ती ऐकून तक्षकाला आनंद झाला. चित्रांगदाला त्याने उठून प्रेमाने आलिंगन दिले. नागलोकातील विविध अद्भुत गोष्टी दाखवून त्याचा उपभोग घेण्याची चित्रांगदाला विनंती केली आणि नागलोकात राहण्याचे सुचवले. चित्रांगद म्हणाला, नागराज, आपण मला इथे राहण्याचे सांगता. आपण थोर मनाने दयाळू आहात, परंतु मी माझ्या पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. माझी पत्नी सिमंतिनी अवघी 14 वर्षाची आहे. माझ्या विरहाने ती सर्वजण व्याकुळ होऊन प्राणत्याग करतील. मला त्यांची काळजी वाटते. तक्षकराज माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करा. असे म्हणून चित्रांगदाने तक्षकराजाचे पाय धरले. त्याच्या बोलण्यातील माता पित्यावरचे प्रेम, पती या नात्याने पत्नीची काळजी हे सर्व भाव पाहून तक्षकराज प्रसन्न झाला. त्याने चित्रांगदाला भूमीवर दुर्मिळ असणाऱ्या असंख्य वस्तू, रत्ने, दिव्य वस्त्रे, अलंकार, चिंतामणी गाठोड्यात बांधून एका प्रचंड राक्षसाच्या डोक्यावर दिले. चित्रांगदाच्या माथ्यावर हात ठेवून त्याला 12,000 हत्तींचे बळ देत तक्षक म्हणाला, मदतीसाठी तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी असेल. असे म्हणून बसण्यासाठी एक घोडा चित्रांगदाला देऊन एका ज्येष्ठ सर्प भेटीच्या वस्तूसह पाण्यातून चित्रांगदाला यमुनेच्या तीरावर पाठवले. चित्रांगद यमुनेच्या तीरावर आला. सभोवती पाहू लागला. त्यावेळी सिमंतिनी स्नानासाठी यमुना तीरावर आली होती. दोघांनी एकमेकांकडे पाहिले, परंतु ओळखले नाही. चित्रांगदाच्या गळ्यात सर्पमणी माला, पाचूचा कमरपट्टा होता. सिमंतिनीच्या गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू, डोळ्यात काजळ, सौभाग्यचिन्हे नव्हती. शिवाय उपवास, चिंता, दुःखाने ती क्रुश झाली होती. चित्रांगदाने तिला परिचय विचारला तेव्हा तिच्या सख्यांनी त्याला तिच्या पतीचे दुर्दैवी निधन, सासू सासऱ्यांच्या बंदिवासाबद्दल सांगितले. आपण एक सिद्ध पुरुष आहोत हे सांगून त्याने सिमंतिनीचा हात हातात घेऊन म्हणाला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी तुझी त्याची भेट घडवील. कुणाला ही गोष्ट सांगू नकोस. असे म्हणून वेगवान घोड्यावर बसून स्वतःच्या नगराकडे गेला. नगराबाहेर उपवनात उतरला. त्याच्याबरोबर आलेल्या सर्पराजाने मनुष्यरूप घेतले आणि नगरात फिरून सर्वांना सांगितले की चित्रांगद सिद्धी प्राप्त करून घेऊन 12,000 हत्तीचे बळ मिळवून येत आहे. त्याच्यापुढे शत्रूचा निभाव लागणार नाही. स्वतःचा सर्वनाश टाळायचा असेल तर इंद्रसेन राजा, लावण्यवती राणी यांना त्यांचे राज्यपद देऊन जीव वाचावा. नगरामध्ये खळबळ माजली. तो सर्पराज गुप्तपणे बंदीखान्यात इंद्रसेन लावण्यवतीची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केले. ते ऐकून त्यांना आनंद वाटला. तोपर्यंत ज्यांनी राज्य बळकावले ते बंदीखान्यात आले. त्यांनी राजा इंद्रसेन राणी लावण्यवतीला मुक्त केले. त्यांच्या पायावर डोके टेकून अन्याय केला म्हणून त्यांची क्षमा मागितली. सन्मानाने त्यांना राजवाड्यात नेऊन राजसिंहासनावर बसवले. राजा इंद्रसेनाने त्यांना क्षमा केली. चित्रांगदाच्या क्रोधापासून संरक्षण देण्याचे अभय दिले. आलेल्या ब्राह्मण रूप घेतलेल्या सर्पराजासह राजा इंद्रसेन राणी लावण्यवती मोठ्या लवाजमा घेऊन नगराबाहेरच्या उपवनात आपल्या मुलाला भेटावयास आले. माता पित्याला पाहताच चित्रांगद धावत आला. त्याच्या पायावर डोके टेकवले. लावण्यवतीने मुलाला मिठी घातली. आनंदाने रडू लागली. 14 वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम प्रभू कौशल्याला भेटत आहेत याप्रमाणे ती मायलेकरे परस्परांना भेटली. माय पित्याबरोबर चित्रांगद नगरात आला तेव्हा सर्व नगर सजविले होते. मंगलवाद्य वाजत होती. चित्रांगदाच्या येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. सुवासिनींनी चित्रांगदाला पंचारतीने ओवाळले. प्रजेचे प्रेम पाहून चित्रांगद प्रसन्न झाला. इंद्रसेन राजाच्या सेवकांनी आर्यावर्तात जाऊन चित्रवर्म राजाला ही वार्ता सांगितली. राजाने चित्रांगद, इंद्रसेन राजा, लावण्यवती यांना आपल्या राजवाड्यात निमंत्रित केले. सिमंतिनी आणि चित्रांगदाचा पुन्हा विधीपूर्वक विवाह लावून दिला. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रांगद सिमंतिनीसह निषद देशात गेला. राजा इंद्रसेनाने चित्रांगदाला राज्याभिषेक करून निषद देशाचा राज्यकारभार सोपवून शंकराची आराधना करण्यास अरण्यात सपत्नीक निघून गेला. सिमंतिनीला चित्रांगदाप्रमाणेच पराक्रमी असे 8 पुत्र झाले. शिवव्रताच्या मनोभावे आचरण करीत त्यांनी दीर्घकाळ राज्य केले. तर श्रोते हो, पुढे सूत म्हणतात की हे आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे. त्याचप्रमाणे त्रिविधी दोष जाळून शिवपद मिळेल. श्रीधराच्या अंतःकरणातील शिवभक्ती, ब्रह्मानंद, अभंग, अक्षय, अभेद, अचल, अढळ राहो हीच गुरुचरणी त्यांची प्रार्थना आहे. तशा प्रकारे श्रोते हो, शिवमहापुराण शिवलीलामृत कथेतील हा अध्याय 6वा इथे संपलेला आहे. कथा जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अध्याय 7वा सुमेधा सोमवंत यांची कथा. ओम नमः शिवाय.